छत्रपती संभाजी महाराजांची विकिपीडियावरती बदनामी करण्यात आली आहे। 24 तास उलटले तरी हा मजकूर काढण्यात आलेला नाहीये। साम टीव्हीच्या बातमीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हा मजकूर काढण्याचे आदेश दिले होते, मात्र विकिपीडियाने अद्यापही त्यावरती अंमलबजावणी केलेली नाहीये। शंभूराजांची बदनामी करण्यासाठी जेम्स लेनच्या वादग्रस्त पुस्तकाचा आधार घेण्यात आलाय आणि त्याचाही वादग्रस्त मजकूर विकिपीडियाने तसाच ठेवलेला आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचंड नाराज आहेत। मंत्रिमंडळ बैठकीआधीच गोपनीय माहिती बाहेर पडतीये आणि असे प्रकार हे वारंवार होत आहेत। म्हणूनच अशी माहिती फोडणाऱ्या मंत्र्यांवरती यापुढे कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेला आहे। राज्य मंत्रिमंडळाची बैठक दर मंगळवारी होते आणि या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेतले जातात। मात्र या निर्णयाची माहिती अगोदरच बाहेर येत असल्याने फडणवीस प्रचंड नाराज आहेत। मात्र कोणतीही माहिती आधीच बाहेर फुटल्यास यापुढे कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचंही कळतंय। अजून ते झालेलं नाही। अलीकडच्या काळामध्ये कॅबिनेट व्हायच्या आधी काही लोक अजेंडा छापतायत, ही चुकीची पद्धत आहे आणि मी मंत्र्यांना देखील सांगितलेलं आहे की आपल्या कार्यालयांना सांगा, अन्यथा मला कारवाई करावी लागेल। कॅबिनेटचा अजेंडा हा त्या ठिकाणी पूर्णपणे गुप्त असतो, त्याचीच शपथ आपण घेतलेली आहे। आणि यानंतर आताची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। नवी मुंबईमध्ये 30 नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश झालेला आहे। शरद पवार गटात गेलेल्या नगरसेवकांनी आता घर वापसी केलेली आहे। बावनकुळे गणेश नाईकांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळाही पार पडलेला आहे। संदीप नाईक सुद्धा आता हाती कमळ घेणार का असा प्रश्न उपस्थित केला जातोय। नवी मुंबईच्या राजकारणातील एक प्रसिद्ध नाव म्हणून संदीप नाईक यांना ओळखलं जातं। त्यांनी विधानसभेच्या आधीच शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता, मात्र आलेल्या अपयशानंतर आता पुन्हा त्यांनी भाजपची वाट धरणार आहेत का असा प्रश्न उपस्थित केला जातोय। या सविस्तर बातम्यांच्या आढाव्यानंतर आता इतरही बातम्या आहेत, त्यांचा वेगवान आढावा घ्यायचा आहे टॉप 50च्या माध्यमातून। शिवनेरी गडावरती शिवाई देवीची शासकीय पूजा पार पडली। पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या हस्ते ही पूजा करण्यात आली आहे। किल्ले शिवनेरीवरती शिवजन्मोत्सव साजरा होतोय। किल्ले शिवनेरीवरती छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा संपन्न होतोय। या निमित्तानं फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोषही करण्यात आलाय। शिवनेरीवरती शिवजन्मोत्सव सोहळा साजरा होतोय। शिवज्योत घेऊन राज्यभरातून शिवभक्त किल्ले शिवनेरीवरती दाखल झाले। छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातला सर्वात उंच पूर्णाकृती पुतळा जुन्नर तालुक्यात उभा राहणार आहे आणि त्यामुळे या पुतळ्याचं पाद्य किल्ले शिवनेरीत दाखल झालेत। शिवभक्तीची प्रेरणा देणारी शिवपाद्य शिवभक्तांसाठी उभी ठेवण्यात आली आहेत आणि लाखोंच्या संख्येने शिवभक्त शिवनेरीत दाखल झालेत। धाराशिवच्या कळंब शहरात राजमाता जिजाऊ स्मारकाचा अनावरण सोहळा पार पडला। ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं। अवघ्या 5 दिवसात या स्मारकाचं काम पूर्ण करण्यात आलं असून शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला अनावरण करण्यात आलं। सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त रात्री 12 वाजता पाळणा सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं। सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मागच्या 4 वर्षांपासून अतिशय भव्यदिव्य पद्धतीने हा पाळणा सोहळा पार पडत असतो। सीमेवरती हौतात्म्य पत्करलेल्या वीर जवानांच्या माता आणि पत्नींच्या हस्ते यावर्षीचा पाळणा सोहळा पार पडला। नागपुरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंतीचा उत्साह सुरू आहे। नागपूरच्या महालातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ उत्सवाला सुरुवात झाली। श्री शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने याचं आयोजन करण्यात आलं।
पारंपरिक वेशभूषेत अनेक तरुण आणि तरुणी पालखी सोहळ्यात सहभागी झाले. नांदेडमध्ये सकाळी 6 वाजल्यापासूनच शिवजयंतीला सुरुवात झाली आहे. महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आलाय. अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीनं हा दुग्धाभिषेक करण्यात आला. शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजनही यावेळी करण्यात आलंय. पंढरपुरातही मध्यरात्री हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीमध्ये शिवजन्मोत्सव सोहळा साजरा झाला. शिवजयंती निमित्तानं इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला सजवण्यात आलं आहे आणि मध्यरात्री 12 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा सोहळाही पार पडला. या सोहळ्यासाठी शहरातील हजारो शिवभक्तांनी गर्दी केली होती. शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला मनमाडमध्ये शाहीर नंदेश उमप यांचा गर्जा महाराष्ट्र कार्यक्रम पार पडला. शिवजन्मोत्सव ते राज्याभिषेक यावरती हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमासाठी मनमाडकरांनी मोठी गर्दी केली होती. आता आम्ही या सुलतानाचे गुलाम राहणार नाही. आमचे राज्य, आमचा झेंडा, आमच्या सेना आणि आमच्या माना. पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत बदल करण्यात आलेला आहे. सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत वाहतुकीत बदल असणार आहे. जंगली महाराज रस्ता ते फर्ग्युसन रस्त्यावरील वाहतूक व्यवस्थित दुसऱ्या मार्गावरती वळवण्यात आलेली आहे. लक्ष्मी रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, बाजीराव रस्ता या मार्गांवरती बदल आहेत. शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी राणीची बाग पर्यटकांसाठी खुली राहणार आहे, तर दुसऱ्या दिवशी गुरुवारी बंद असेल असं पालिका प्रशासनानं सांगितलंय. एका ठरावानुसार बुधवारी सार्वजनिक सुट्टी आल्यास त्या दिवशी उद्यान आणि प्राणी संग्रहालय जनतेसाठी खुलं राहणार असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. आणि यानंतर एक मोठी बातमी सध्या समोर येतेय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दिल्लीतल्या नव्या मुख्यालयाचं आज उद्घाटन होणार आहे. सरसंघचालक मोहन भागवतांच्या हस्ते नवीन आधुनिक आणि देखण्या स्वरूपातल्या केशवकुंज या मुख्यालयाचं उद्घाटन संपन्न होईल. दिल्लीत झेंडेबालान देवी मंदिराजवळ सुमारे 4.25 एकर परिसरात हे मुख्यालय बांधण्यात आलंय. तर केशवकुंजमध्ये 12 मजल्यांच्या 3 भव्य इमारती बांधण्यात आल्या आहेत. त्यांना साधना, प्रेरणा आणि अर्चना अशी नावं देण्यात आली आहेत. यामध्ये अंदाजे 300 खोल्या आणि विविध कार्यालये आहेत आणि या प्रकल्पाचा एकूण खर्च सुमारे 150 कोटी रुपये इतका आलाय. तर 12 मजल्यांच्या 3 भव्य इमारती आहेत. 3.75 एकरात हे बांधकाम करण्यात आलेलं आहे. केशवकुंजमध्ये सरसंघचालकांचं निवासस्थान 11व्या मजल्यावरती असणार आहे. सर कार्यवाह आणि अखिल भारतीय पदाधिकाऱ्यांचीही राहण्याची व्यवस्था या इमारतीत करण्यात आलेली आहे. 20 खाटांचं अद्ययावत हॉस्पिटल आहे. पॅथॉलॉजी लॅबचीही यात समावेश आहे. तर पांचजन्य आणि ऑर्गनायझर मुखपत्रांसाठी सुद्धा वेगळी कायमस्वरूपी दालनं इथे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. तर लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ मिळाला. मात्र लाडक्या बहिणींचं ज्या अंगणवाडी सेविकांनी अर्ज भरले त्याच भत्त्यापासून आता वंचित राहणार आहेत. लाडक्या बहिणींचे अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी सेविकांना अर्धाच निधी मिळालेला आहे. एवढंच नाही तर हा अर्धा निधी सुद्धा मिळण्यासाठी 7 महिने लागल्याची खंत सेविकांनी व्यक्त केलेली आहे. सरकारनं प्रत्येक अर्जासाठी प्रोत्साहन भत्ता म्हणून 50 रुपये देण्याचं जाहीर केलं होतं. मात्र अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि अंगणवाडी पर्यवेक्षकांना अर्ज भरल्याचा अर्धाच निधी मिळाला. आणि यानंतर पुन्हा उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. अंबरनाथ तालुक्यातील चामटोली ग्रामपंचायत हद्दीत गावकऱ्यांना चालायलाही रस्ता नाहीये. त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. एकीकडे तालुक्यातील सर्वच रस्त्यांचं काँक्रिटीकरण होत आहे. मग आमच्या गावातच अशी स्थिती का, असा सवाल इथल्या रहिवाशांमधून विचारला जातोय.
नांदेडच्या देगलूर तालुक्यातील नागरिकांना कालबाह्य झालेल्या खटारा बसमधून जीवघेणा प्रवास करावा लागतोय. देगलूर आगारातील 54 एसटी बसेसपैकी 40 गाड्या कालबाह्य झाल्या आहेत आणि या बसेसचं तात्पुरतं मेंटेनन्स करत वेळ मारून नेत असल्याचा आरोपही प्रवाशांनी प्रशासनावरती केलाय. बारामतीत जीबीएस सिंड्रोम या आजारानं एका युवतीचा मृत्यू झालेला आहे. गेल्या 3 आठवड्यांपासून तिची या आजाराशी झुंज सुरू होती. तसंच ती नातेवाईकांकडे शिक्षणासाठी राहत होती. याच दरम्यान तिला जीबीएसची लागण झाल्याचंही समोर आलं. अमरावतीमध्ये जीबीएसचा पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलाय. त्याची प्रकृती गंभीर असून त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. तसंच ही व्यक्ती 12 दिवसांपूर्वी पुण्याहून प्रवास करून आल्याची माहिती प्रशासनानं दिलेली आहे. भारतात आता कॅन्सरवरची ही लस येणार आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी कॅन्सरच्या लसीसंदर्भात मोठी घोषणा केलेली आहे. ब्रेस्ट कॅन्सरसाठी लवकरच ही लस येणार आहे आणि ही लस 9 ते 16 वयाच्या मुलींना दिली जाईल. महिलांसाठीच्या कॅन्सरसाठी ही लस पुढच्या 5 ते 6 महिन्यात उपलब्ध होईल. बेस्टचा प्रवास महागणार आहे. एसी आणि नॉन एसी बसेसचं भाडं आता वाढवण्याचा विचार सुरू आहे. सरकारच्या मंजुरीनंतरच हा प्रस्ताव लागू केला जाईल. पण सध्या बेस्टच्या भाडेवाढीवरती कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिलेली आहे. एक मोठी बातमी सध्या समोर येतेय. भिवंडीतील मुंबई नाशिक महामार्गावरील आरके लॉजिस्टिक वर्ल्ड संकुलातील गोदामाला आग लागलेली आहे. भिवंडी तालुक्यातील येवई गावातली ही संपूर्ण घटना आहे आणि पहाटेच्या सुमारास अचानक आग लागल्याची प्राथमिक माहिती सध्या समोर येते. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. मात्र गोदामातील सामान जळून खाक झालंय, त्यामुळे मोठं आर्थिक नुकसान झालंय. अग्निशमन दलाकडून गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग विझवण्याचं काम झालं. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न अजून सुद्धा सुरूच आहेत. तर ही दृश्य आपण पाहतोय. भिवंडीत सध्या अग्नितांडव झाल्याचं पाहायला मिळतंय. येवई गावात एका गोदामाला भीषण आग लागलेली आहे. याची अपडेट आपण घेत राहू. तुर्तास पुन्हा एकदा वळूया टॉप 50 कडे. मुंबई पालिकेने गणेशोत्सव पर्यावरणपूरक असावा याकरिता आतापासूनच नियोजन सुरू केलंय. केवळ पर्यावरणपूरक मूर्ती घडवणाऱ्या मूर्तिकारांनाच यंदा मंडपासाठी परवानगी दिली जाणार आहे. उत्सवादरम्यान मूर्तीचं आगमन विसर्जन सुकर होईल एवढ्या उंचीची मूर्ती साकारण्यात यावी अशी अट घालण्यात आलेली आहे. खंडाळा घाटादरम्यान मिसिंग लिंक प्रकल्पाचं काम सध्या जलद गतीनं सुरू आहे. या लिंकमुळे 2 शहरांतील अंतर 8 किलोमीटरनं कमी होणार असून प्रवाशांचा 30 मिनिटांचा वेळ वाचणार आहे. प्रकल्पाअंतर्गत महाराष्ट्रातील पहिला हवेत तरंगणारा महामार्ग बांधला जातोय. ऑगस्ट 2025 पर्यंत याचं काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. आणि आता एक सविस्तर बातमी. सांगलीमध्ये पोलीसवाल्यांचा सिंघम अंदाज पाहायला मिळाला. पोलिसांनी बाईकवरती हुल्लडबाजी करणाऱ्या शेकडो तरुणांना झोडपून काढलंय. पाहुयात नेमकं काय घडलं होतं या रिपोर्टच्या माध्यमातून. कौन है ये लोग? कहां से आते हैं? सांगलीची पोलिस लय चांगली. एका फटक्यात पिन ड्रॉप सायलेन्स. 4 पोलीसवाल्यांनी 2000 बाईकवाल्यांना केलंय थंडगार. ही सांगली आहे दोस्तांनो. इथं कुस्ती चालती, मस्ती नाही. त्याचं झालं असं. चिंचणीच्या मायाका देवीची यात्रा होती. यात्रा उत्सव संपल्यावर घोडागाडी संघ बाईकवाली बी होती. 10-12 नाही तर 2000 बाईकवाल्यांनी बुंगा फाईट करत बाईक पळवत
हुल्लडबाजी करत सांगलीत एंट्री केली. नुसता हरणा आणि नुसता दुरळा सुरू झाला. रात्रीच्या 2 वाजता सांगलीकरांच्या झोपा ओढल्या. मग काय, गस्तीवरच्या पोलिसांनी घेतला चार्ज आणि लावली फिल्डिंग आणि काढलं झुडपून. असा चोप दिला की 5 मिनिटात बाईकवाली मार खाऊन टच आणि थंडगार. शेवटी कसं आहे दोस्तांनो, उत्सव दणक्यात असल्यावर पोलीसवाले बी आपल्या संग नाचतात आणि आनंद लुटतात. पण हुल्लडबाजी केली का हटक्यात हिशोब. सांगलीवरनं विजय पाटील, साम TV.